नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातील काही भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीविषयीची आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी माहिती पाहिलेली होती। स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहत असताना स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे। उदाहरणार्थ एकूण रोजगार असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पादन असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण उपभोग असेल, एकूण बचत असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, व्याजदर असेल, व्याजदराची पातळी असेल, व्यापार चक्रातील चढ उतार असतील इत्यादी यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्याच्याही पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्यामध्ये प्राध्यापक J.L. हॅन्सेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिलेली होती आणि त्यांनी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करणारी जी अर्थशास्त्राची शाखा, ती शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय, अशी प्राध्यापक J.L. हॅन्सेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली होती। त्याच्याही पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी प्राध्यापक कार्ल शापिरो नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिलेली होती की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असते, अशा प्रकारची प्राध्यापक कार्ल शापिरो नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली होती। आणि आणखी एक व्याख्या त्या ठिकाणी केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भात सांगितलेली आहे की केनेथ बोल्डिंग यांच्या मते समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिमाणांशी येत नाही तर परिमाणांच्या समग्राशी येतो। वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी येत नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो आणि वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाशी येतो, अशा प्रकारची केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली होती। त्याच्याही पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिलेली होती। ती व्याप्ती पाहत असताना पहिली व्याप्ती आपण पाहिली होती की उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे। म्हणून स्थूल अर्थशास्त्राचा हा पहिला अभ्यास विषय किंवा पहिली व्याप्ती आपल्याला सांगता येते की उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। दुसरी व्याप्ती आपण स्थूल अर्थशास्त्राची पाहिली होती की सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत। म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतारांची कारणे याविषयी विश्लेषण करण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करतं। म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी ही स्थूल अर्थशास्त्राची दुसरी व्याप्ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती। तिसरी व्याप्ती आपण पाहिली होती की आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत। स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधित असणारे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा प्रामुख्याने समावेश होतो। आणि चौथी व्याप्ती आपण पाहिली होती की विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत। अशी चौथी व्याप्ती आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची पाहिली होती। म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत असते। म्हणजे समग्र विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत ही स्थूल अर्थशास्त्राचा
अर्थशास्त्राची चौथी व्याप्ती आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेली होती. आणि आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्याच प्रकरणातील स्थूल अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला आज करावायचा आहे. त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील मोठ्या आर्थिक घटकांचा, उदाहरणार्थ त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादन असेल, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगाराची पातळी असेल, एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण उपभोग असेल किंवा एकूण गुंतवणूक आणि सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं ते एक वैशिष्ट्य आहे की समग्र घटकांचा अभ्यास. हे स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की उत्पन्न सिद्धांत. हे स्थूल अर्थशास्त्राचं प्रामुख्याने दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती यासारख्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि ते घटक प्रामुख्याने एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित असतात. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार आणि व्यापार चक्रातील तेजी आणि मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून उत्पन्न सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. की स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे आणि अशा प्रकारच्या ह्या सर्वसाधारण समतोलामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था विचारात घेत असल्याने एकूण मागणी व एकूण पुरवठा यात समतोल कसा साधला जातो व हा समतोल फक्त सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करतो असे नव्हे, तर त्याच वेळी एकूण उत्पन्न व एकूण रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचे स्पष्टीकरण करणारं स्थूल अर्थशास्त्र आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या संपूर्ण विश्लेषणात अनेक समग्रलक्षी आर्थिक चले असतील, त्यांचे आंतरसंबंध असतील, परस्परावलंबन असेल व त्याचे एकमेकावर होणारे परिणाम या सगळ्यांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण हे स्थूल अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतं की परस्परावलंबन. समग्रलक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समग्रलक्षी आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणाच्या माध्यमातून ही बाब आपल्याला स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ त्या ठिकाणी गुंतवणूक पातळीतील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार पातळी या सर्वांमध्ये कसा बदल घडवून आणतो व अंतिमतः अंतिम विकासाच्या पातळीत कसा बदल घडवून आणतो याचे स्पष्टीकरण प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून परस्परावलंबन हे स्थूल अर्थशास्त्राचं एक आपल्याला चौथं वैशिष्ट्य सांगता येतं. पाचवं वैशिष्ट्य सांगता येतं राशी पद्धत. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे प्रामुख्याने समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्राचा म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणांचा म्हणजे समुच्चयाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच या शाखेचे विवेचन हे एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी समग्रलक्षी चलाशी संबंधित असते. त्यामुळे एकत्रीकरण त्यालाच आपण राशी पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून राशी पद्धत हे प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. सहावं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येते की वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग
त्याचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे प्रामुख्याने उपयोगी ठरतात. त्याचबरोबर विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस यांचं वृद्धी प्रारूप. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचं 6वं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येते की वृद्धीची प्रारूपे. 7वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येते की सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती आणि त्यातील बदल यांचा अभ्यास प्रामुख्याने या शास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी आणि त्या सरासरीचा प्रामुख्याने अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच सर्वसाधारण किंमत पातळी हे स्थूल अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि 8वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी भाववाढ नियंत्रण असेल, रोजगार निर्मिती असेल, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणारे म्हणजेच यासारख्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केली जाते. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची असणारी जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये 1 उत्पन्न व रोजगार सिद्धांत हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. नंबर 3 आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. 4 विभाजनाचा समग्र लक्षित सिद्धांत. ही स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि वैशिष्ट्यांच्यामध्ये प्रामुख्याने समग्र घटकांचा अभ्यास. नंबर 2 उत्पन्न सिद्धांत. नंबर 3 सर्वसाधारण समतोलाचे सिद्धांत. नंबर 4 परस्परावलंबन. नंबर 5 राशी पद्धत. नंबर 6 वृद्धीची प्रारूपे. नंबर 7 सर्वसाधारण किंमत पातळी आणि नंबर 8 स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख म्हणजेच आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राची प्रामुख्याने ही 8 वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. धन्यवाद.